आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे। आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल। अजितदादांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते। योजना दादा आपण अर्थसंकल्पामध्ये घोषित केली आणि हा ऐतिहासिक निर्णय घेऊन आज साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये आपण आपल्या राज्यामधले जे मोठी शहरं आहेत, महानगरपालिका आहेत, उपलब्ध करण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलं। आज आपण 60 म्हणजे 38 पुणे आणि 22 पिंपरी चिंचवड असे आपण आज आपल्या हस्ते आपण देत आहोत। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपले विभागाच्या वतीने मनापासून आभार मानते आणि त्याचबरोबर ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना सुद्धा अभिनंदन करते। ही योजना आहे ती महिलांना एक ठोस अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम देण्याची, तुम्हाला आर्थिक सक्षम आणि सशक्तीकरण करण्याची, रोजगाराच्या संधी निर्माण करून आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंपूर्ण करायचं आहे, त्यांचा आत्मविश्वासामध्ये आम्हाला भर घालण्याचं काम करायचं आहे, त्यांच्या सामाजिक स्थानाला आम्हाला बळकटी देण्याचं काम करायचं आहे। हे खरं तर आमच्या महिला व बाल विकास विभागाचं आणि अदितीचं आणि आमच्या सगळ्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे।